अण्णाभाऊ साठे महामंडळातल्या घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेले आरोपी आमदार रमेश कदम हे मंत्रालयात हजर झालेत। अतिरिक्त गृहसचिवांच्या दालनात सुनावणीसाठी त्यांना हजर करण्यात आलंय। राष्ट्रवादीचे आमदार असलेले रमेश कदम अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना 385 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं। कदम यांनी स्वतः अध्यक्ष असलेल्या कारखान्यांना महामंडळातून थेट 132 कोटी रुपयांची खैरात वाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याच्या सुनावणीसाठीच रमेश कदम मंत्रालयात आल्याची माहिती आहे। जजमेंट दिली हायकोर्टाच्या डिव्हिजन बेंचने की महामंडळाचा कुठलाही पैसा रमेश कदमांच्या कोमराल कंपनीमध्ये डायरेक्ट गेलेला नाही, अशी डिव्हिजन बेंचची ऑर्डर आलेत। पण पक्ष हा बघायलाच तयार नाही। पक्ष म्हणजे ठीक आहे, आता यांच्यावर गुन्हा दाखल झाला, हे गुन्हेगार म्हणून ज्या पद्धतीने पक्षाने केलंय हे वास्तविक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कदापि सहन न होणार आहे। जर आम्ही चुकी केली असेल तर निश्चितपणे आम्हाला शिक्षा झाली पाहिजे, परंतु चूक आम्ही केली की नाही ती तरी तपासा, आणि ती जर तपासली जात नसेल आणि अशा पद्धतीने येत असेल तर आम्हाला पण वेगळा विचार करावा लागेल ना।